नर्मदे हर जय नर्मदे हर। दिनांक 30/7/2026 सकाळचे 6:45 वाजलेले आहेत आणि मी सुमारे 5-6 दिवसापासून गुरुपौर्णिमा यासाठी माँ नर्मदा आश्रम सेहराव अन्नक्षेत्र आहे, इथे परिक्रमावासियांची सेवेसाठी या आश्रमाची नर्मदा मैयाच्या किनारी स्थापना माननीय नारायणराव चित्ते यांनी कुठलंही डोनेशन न घेता ते आश्रम स्वखर्चातून चालवतात आणि या ठिकाणी या आश्रमामध्ये माननीय महंत श्रीयुत रामदासजी पंजाबी बाबा हे यांच्या नेतृत्वाखाली इथं परिक्रमावासियांची सेवा केली जाते। सदर नारायणराव चित्ते हे महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्याचे आणि आमच्या खानदेशाचे रहिवासी असून ते सदर आश्रमामध्ये स्वतःच्या पगारातून ते सेवानिवृत्त आहेत। ते शासकीय कर्मचारी होते। जसा मी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक धुळे जिल्हा या ठिकाणी नोकरी करून 11 वर्षापूर्वी दिनांक 30/6/2016 रोजी सेवानिवृत्त झालेलो आहे। त्याचप्रमाणे माननीय चित्ते अण्णा हे ओबीसी कॅटेगरीचे आहेत आणि चौधरी आहेत, तेली समाजाचे आहेत। परंतु सेवानिवृत्तीच्या पिरियडमध्ये सुद्धा आपला सर्व पैसा कोणाकडून काही एक पैसा न घेता निस्वार्थ भावनेने, त्यांचा कुठलाही हेतू नाही आहे। कारण मी आज पाहतो त्यांना ओळखत नव्हतो, परंतु माननीय चित्ते अण्णा हे गुरुपौर्णिमेनिमित्त या आश्रमात आले व त्यांनी स्वतःहून आहे ना, मी सुद्धा सेवानिवृत्त आहे इरिगेशन डिपार्टमेंटला, तर मला लाज वाटायला लागली की हा व्यक्ती स्वतःचं पेन्शनचा पूर्ण पैसा इथे ओतला, जागा घेतली आणि त्या जागेवर आश्रम उभारला आणि येऊन जाऊन 8-10 दिवसात आहे ना, येऊन जाऊन सध्या ते नाशिक जिल्ह्यामध्ये राहतात। खूप आहे ना, त्यांचे आई बाप आहे ना बरं का, खूप पुण्यात्मा असतील की त्यांनी अशा पुत्राला जन्म दिला। ते माझ्यापेक्षा सेवानिवृत्त तिला सिनियर आहेत।
त्यांनी व्हॉलेंटरी रिटायरमेंट घेतली आहे. त्याच्यामुळे ते सेवानिवृत्त माझ्या अगोदर झाल्यामुळे ते मला सेवानिवृत्तीला सिनियर आहेत, परंतु वयाने माझ्यापेक्षा आहेत ना कमीत कमी 12 ते 15 वर्षांनी लहान आहेत. तर खूप आहे ना त्यांच्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत. मित्र हो, मी त्यांचा काही चमचा नाही किंवा मी पॉलिटिशियन नाही, परंतु त्यांचं हे उदार अंतःकरणातून माँ नर्मदा सेवाश्रम ते स्वतः तर चालवतात. तर या ठिकाणी पंजाबहून त्यांनी महंत रामदासजी पंजाबी बाबा हे या आश्रमाचं देखरेख करतात. आणि ते सुद्धा काय त्यांचं गुणगान गायचं, निस्वार्थपणे सेवा बजावतात. धन्य असो परमेश्वरा, नर्मदा मैया, माझंही आयुष्य अण्णांना, चित्ते अण्णांना आणि माझे गुरु सन्माननीय महंत पंजाबी बाबा यांना माँ नर्मदा देवो असे मी माँ नर्मदा चरणी कळकळीची विनंती करतो. आणि त्यांना मी एवढा मोठा नाही आहे, त्यांच्यापेक्षा परिस्थितीने मी खूप गरीब आहे, परंतु सेवानिवृत्त आहे. तर खरंच कौतुक वाटतं मला की त्यांचं महाराष्ट्रातील काही लोकांनी त्यांच्यासारखं व्हायचा प्रयत्न करावा असे मी महाराष्ट्रातील लोकांना विनंती करीत आहे. व जर कोणी डोनर असेल तर मी सुद्धा 5 लाख रुपये भरून आहे ना चित्ते अण्णांसारखं लहानसा आश्रम टाकू इच्छितो. बस, कारण माझी परिस्थिती मिडल क्लास आहे, परंतु मी चित्ते अण्णांसारखं करू शकत नाही, कारण माँ नर्मदाने माझ्यावर एवढी कृपा केली नाही आहे. आणि इथं मी माझ्या वाणीला विराम देतो. नर्मदे हर, नर्मदे हर, हर हर नर्मदे, हर हर नर्मदे, हर हर नर्मदे, नर्मदे हर.